प्रिय मित्रांनो, लेबनन देशामध्ये एक महान कीर्तीचे संत म्हणजे संत शार्बेल मकफूल हे एक प्रसिद्ध संत म्हणून अनेक वर्षापर्यंत प्रसिद्ध आहेत। त्याचं वैशिष्ट्य असं की ते आपल्या वयाच्या 68व्या वर्षी मरण पावले आणि ते एका मठामध्ये एक मठवासी होते। म्हणजे मरेपर्यंत ते मठाच्या बाहेर गेले नव्हते। केवळ 2च वेळेला जेव्हा त्याच्या अधिकारी त्याला सांगितलं की 2 बाहेरच्या व्यक्तींना बरे करण्यासाठी तुला जायचं आहे आणि त्यावेळेला तो मठ सोडून त्या ठिकाणी गेलेला, नाहीतर संपूर्ण आयुष्य त्याने त्या मठामध्ये काढलेलं आहे। माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या नावे 33,000 चमत्कार हे त्यांच्या नावे फक्त लेबनन मध्ये नोंदवलेले आहेत। मात्र ज्या दुसऱ्या देशात आणि दुसऱ्या बाहेरचे जे दुसरे लोक होते ज्याला त्याने बरे केलेले होते, त्या लोकांनी मात्र त्या ठिकाणी विशेष असं काम दाखवलं नाही किंवा त्याची नोंद इथे केलेली नाही। हो माझ्या प्रिय मित्रांनो, परंतु महत्वाची गोष्ट अशी की त्याने केवळ आजारी लोकांना बरं केलं आहे असं नाही, तर मानसिक, शारीरिक, आत्मिक सगळ्या प्रकारचे लोक त्याने बरे केलेले आहेत। आणि विशेषतः त्याने देखील त्याच्या जीवनातून अशा प्रकारे चमत्कार केलेले आहेत की लोक बघून थक्क होत आहेत। आणि त्याने सांगितलं की 33,000 पेक्षा खूप त्याने असे चमत्कार केलेले आहेत। म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्या बरोबर सतत होतं। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या लक्षात येईल की त्याने अनेक भूताखेतापासून आणि तरी सुद्धा जे मरण पावलेले आहेत त्यांना सुद्धा जिवंत करण्यात त्याने चमत्कार केलेले आहेत। आणि म्हणून आपण त्या प्रकारचे लोक जेव्हा त्याच्यामध्ये आपण पाहतो किंवा हा माणूस किती देवाच्या जवळ असावा। माझ्या प्रिय मित्रांनो, एक दिवस एक मजेदार गोष्ट घडली आणि ती म्हणजे तो जिवंत असताना त्याच्या खोलीतल्या दिव्यातलं तेल संपलं। तेव्हा त्याने त्याच्या एका कामगाराला सांगितलं की त्याच्यामध्ये तेल टाक। तर तो विचित्र कामगार त्याने तेलाऐवजी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि दिवा नेऊन तिथे ठेवला। पण आश्चर्याची गोष्ट काय की तो दिवा रात्रभर जळला जरी त्याच्यात फक्त पाणीच होतं। म्हणजे तो देखील एक चमत्कार होता। माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या मृत्यूचे वैशिष्ट्य देखील आपल्याला फार महत्वाचे दिसतात। कारण तो मरण पावल्यानंतर त्याला एका पेटीमध्ये पुरण्यात आलं। परंतु त्याचं वैशिष्ट्य असं की 10 वर्षामध्ये 7 वेळेला त्याची पेटी बाहेर काढली आणि परत दुसऱ्या ठिकाणी ती पुरली गेली। ह्याला कार्य असं की तो स्वतः जेव्हा त्या मरण पावला होता तरी देखील त्याच्या अंगाला मात्र घाम येत असे आणि त्याच्या शरीरातून रक्त बाहेर पडत असे। आणि ह्या 2 गोष्टी जवळजवळ 65 वर्ष त्याच्या मरणानंतर दिसत होती। हो माझ्या प्रिय बंधूंनो, किती महत्वाचे हे चमत्कार आहेत की मनुष्य मेलेला आहे आणि तो देखील त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही किंवा कोणत्या प्रकारे त्याच्या शरीराला मातीही लागली नाही। तो जसाच्या तसा होता। परंतु ह्या चमत्कारापुढे माझ्या प्रिय मित्रांनो, तो अनेक वर्ष जणू काय लोकांना दिसण्यात येत होता। आणि त्या चमत्काराद्वारे
तो त्यांच्या समाजामध्ये आणि संपूर्ण लेबनन देशामध्ये सर्व प्रकारचे लोक केवळ ख्रिस्ती नाहीत तर मुसलमान, विशेष करून लेबननमध्ये मुसलमान खूप आहेत आणि इतर जातीय आणि पंथीय लोक ह्याच्यामध्ये देखील त्याने खूप चमत्कार केले आणि प्रत्येकाला ज्यांना जीवन, आनंद, सुख, शांती, समाधान पाहिजे होतं त्या सर्वांना त्याने त्या गोष्टी दिल्या आणि त्यांना परमेश्वर किती दयाळू आहे ह्याची साक्ष जणू काही दिली. माझ्या पवित्र प्रिय मित्रांनो, हा माणूस पवित्र साक्रामेंतासमोर रात्रभर प्रार्थना करीत असे आणि ते सुद्धा गुडघे टेकून. त्याला झोपण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज नव्हती, तो जमिनीवरही झोपत असे. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचं लक्ष पूर्णपणे 24 तास ही परमेश्वरामध्ये होतं आणि त्या परमेश्वरापासून त्याचं लक्ष कुठेही दुरावलं नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आज माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या संताविषयी आपण अधिक माहिती मिळत असताना आपल्याला जाणवेल की त्याच्या कबरेभोवती लोक जमून प्रार्थना करीत आणि त्यांची इच्छा पुरी होत असे.